कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली, हे घेतलं नाही। त्याच्यात काही घेतलं, पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका। जे सांगत नाही ते उलट टाकतात, हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळलेत। आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या आहेत आणि ते त्यांनी मान्य केले। त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या, म्हणजे याच्यात काहीच आता बदल नाही इथून पुढं। म्हणलं काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला। या 2 ओळी, आता 3री ओळ आपण अशी दिली होती, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे। ह्या ओळी घ्यायच्या सोडून 3रंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की याला तोडगा निघाला। काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही। मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही। मग त्या याच्यात काय केलं, गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीडमधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा। का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही। आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार। मी मरुसर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही, ते हो मी पक्का इथं, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी ही जागा सोडित नाही। मुंबईला येणार म्हणजे येणार, तुम्ही किती डाव टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही। आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरंच, असं होणार नाही। कसला तोडगा फडगा काही निघालेला नाही। आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या। सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय, बार तेच विचारतात। इथं येतात, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका, पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा। तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही, म्हणजे मी। अरे सगळे सोयरा घेतला, तुम्ही त्याचा वटहुकूम काढणार, अध्यादेश काढणार, पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर। कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन। जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत। आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना। परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो। ते काय म्हणले पुन्हा? मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही। ते म्हणले 5-6 दिवस लागते। त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22, 22 तारखेला 6 दिवस होते। 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही, म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात, पण आता 20चे माघार आम्ही घेत नाही, करा 6 दिवसात। केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा, बरं तुम्ही राज्याचा तोडगा काढायला निघालात, सगळ्यात मोठा समाज या राज्यात मराठा समाज आहे, तो तोडगा काढायला तुम्ही निघाला।